हार्मोनिक मोशन मधल्या काही टर्म्स आपण डिस्कस केल्या होत्या. त्यामध्ये अँप्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या बेसिक टर्म्स आपण डिस्कस केल्या होत्या. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन ही एक पिरियॉडिक मोशन आहे आणि पिरियॉडिक मोशन जर असेल तर इट हॅज टाइम पिरियड, and if it has time period then reciprocal of time period is called frequency, then it has frequency. ठीक आहे. तर पिरियॉडिक मोशन आहे, पिरियॉडिक मोशन असेल तर टाइम पिरियड असेल आणि टाइम पिरियड असेल तर तिला काय असेल, वारंवारिता म्हणजे काय असेल, फ्रिक्वेन्सी असेल. ठीक आहे. And next the term which we have discussed is the amplitude. Amplitude is the maximum distance between mean position and extreme position, maximum displacement of particle performing simple harmonic motion from its mean position to the extreme position is called amplitude. Okay, so if this displacement, if the particle is at positive extreme position, then this displacement is positive a, and if the particle is at negative extreme position, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट असेल निगेटिव्ह कॅपिटल ए. ओके, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. आज आपण त्यावरचे काही प्रॉब्लेम घेणार आहेत. ठीक आहे, काही सॉल्ड प्रॉब्लेम पण घेणार आहेत आणि काही अनसॉल्ड प्रॉब्लेम पण घेणार आहेत. दोन्ही प्रॉब्लेम आपण घेणार आहेत. तर आपण सध्या प्रॉब्लेम नंबर, सॉल्ड प्रॉब्लेम घेणार आहेत सध्या. तर प्रॉब्लेम नंबर, एक्झाम्पल नंबर 5.5 घेणार आहेत आपण, पेज नंबर 114 वर. ठीक आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, द मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, ती दिली आहे 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ इज 8 सेंटीमीटर, कॅल्क्युलेट द पिरियड. ठीक आहे. तर कन्सिडर करू आपण, समजा एक पार्टिकल आहे, तो काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके, आणि ही त्याची काय मेन पोझिशन आणि ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तर त्याची, ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडं डायग्राम मोठी काढतो या साईडला, लक्ष द्या. सो हिअर दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, दिस इज अ मेन पोझिशन, दिस इज अ एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ ए दिस मोशन. आणि त्यामध्ये त्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी दिली, मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली, तर मला सांगा की व्हेलॉसिटी पार्टिकलची मॅक्सिमम कोणत्या पोझिशनला असते? एक्स्ट्रीम पोझिशनला असते, मेन पोझिशनला असते, का कुठे मधामध्ये असते? मी तुमच्या आन्सरची वाट पाहतोय. व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज मॅक्सिमम ॲट विच पॉइंट? कोणत्या पॉइंटला पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे ती मॅक्सिमम असते? प्लीज रिस्पॉन्ड, प्लीज रिस्पॉन्ड करा, प्लीज रिस्पॉन्ड करा. कोणत्या पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते? मेन पोझिशनला. यस, इट्स अ मेन पोझिशन. ठीक आहे. तर मेन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. आता व्हेलॉसिटी मॅक्सिमम कशी काढायची? तर व्ही इक्वल्स टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, इथं असेल, तर डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं? एक तर प्लस ए झालेलं असेल किंवा मायनस ए झालेलं असेल. लक्ष द्या, या एक्स्ट्रीम पोझिशनला किंवा या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट काय झालं असेल, प्लस ए किंवा मायनस ए. म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणची व्हेलॉसिटी मिळेल. तर व्हेलॉसिटी किती असेल एक्स्ट्रीम पोझिशनला? तर ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर. आता ही प्लस असो किंवा मायनस असो, त्याचा स्क्वेअर नेहमी काय असतो, प्लस. ओके, तर इथं पण काही ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, झिरो, झिरो इंटू एनिथिंग झिरो. तर आपल्याला लक्षात येईल एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, झिरो असते. आणि ठीक आहे, मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मग आपण कॅल्क्युलेट करू. तर मीन पोझिशनला, ॲट मीन पोझिशन, ॲट मीन पोझिशन, पोझिशन काय असतं, डिस्प्लेसमेंट हे काय असतं, झिरो असतं. आणि डिस्प्लेसमेंट जर झिरो असेल तर ही टर्म झिरो होते.
व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असेल, सर मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असेल 0. तर व्हेलॉसिटी किती असेल ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल ए, तर किती असेल ए ओमेगा. तर व्हेलॉसिटी मीन पोझिशनला काय असते मॅक्सिमम, आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असते तर व्ही मॅक्स आपल्याला आलेलं आहे किती, व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन किती असते ए ओमेगा. तर आपल्याला ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिलेली आहे. मॅक्सिमम व्हेलॉसिटी कोणत्या पोझिशनला असते मीन पोझिशनला असते, आणि ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपल्याला किती दिलेली आहे 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे, हे सांगण्याची काही गरज नव्हती, आपण हे घेतलेलं आहे, पण मी पुन्हा एकदा सांगितलंय की एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते 0 आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते प्लस ए ओमेगा किंवा मायनस ए ओमेगा. ओके, हे डिपेंड आहे डायरेक्शनवर. पण मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते मॅक्सिमम असते, आणि ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, ती किती दिलेली आहे 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. आणखी आपल्याला काय दिली या प्रॉब्लेममध्ये, इफ द पाथ लेंथ ऑफ इट्स पाथ इज 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजे काय, तर या एक्स्ट्रीम पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतची लांबी, तर ही किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. ओके, ही किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. आता हे जर 8 सेंटीमीटर असेल तर अँप्लिट्यूड किती असेल, तर अँप्लिट्यूड म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत डिस्टन्स, तर किती असेल हे, पाथ लेंथ आपल्याला 8 सेंटीमीटर दिली, तर अँप्लिट्यूड किती असेल, अँप्लिट्यूड इज हाफ ऑफ इट्स पाथ लेंथ. पाथ लेंथच्या कसा असेल अर्धा. ओके, तर किती येईल हे, तर अँप्लिट्यूड येईल किती 4 सेंटीमीटर. किती आलं अँप्लिट्यूड आपलं 4 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायला सांगितला, पिरियड काढायला सांगितलं. ठीक आहे, तर आपल्याला काय दिले मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली आपल्याला, व्ही मॅक्स आपल्याला दिलेले, व्ही मॅक्स इक्वल्स टू फॉर्म्युला काय ए ओमेगा, ए आपल्याला दिलेले. आता आपल्याला ओमेगाला आपण काय म्हणू शकतो, ओमेगा इक्वल्स टू काय लिहितो आपण, कालच आपण पाहिले ओमेगा इक्वल्स टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. हे टाइम पिरियड आहे. ठीक आहे, टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण कालच पाहिला होता, टाइम पिरियड इक्वल्स टू काय 2 पाय अपॉन ओमेगा. तर ओमेगा इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण 2 पाय अपॉन कॅपिटल टी टाइम पिरियड. तर आता हे जे ओमेगा आहे, ओमेगा आपण इथं पुटअप करू. आपल्याला काय काढायचं आहे टाइम पिरियड काढायचा आहे. व्ही मॅक्स आपल्याला माहिती आहे, ए माहिती आहे. ओके, तर व्ही मॅक्स बरोबर फॉर्म्युला काय येईल, ए ओमेगाचं व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी. 2 पाय अपॉन टी आपल्याला काढायचे काय टी काढायचे, तर टी इकडे आणा आणि व्ही मॅक्स इकडे डिव्हिजनमध्ये द्या. तर टी डिव्हिजनमध्ये सॉरी टी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आणलं, ए 2 पाय अपॉन व्ही मॅक्स. ओके, आता पायची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे, पायची व्हॅल्यू 3.14 आणि ए ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 4 सेंटीमीटर. अँप्लिट्यूड किती आले आपलं 4 सेंटीमीटर गुणिले 2 गुणिले पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 भागिले व्ही मॅक्स आपल्याला किती दिले, व्ही मॅक्स आपल्याला दिले 6.28 सेंटीमीटर पर सेकंड, जे काय असेल. ओके, आता हे सेंटीमीटर काय होईल कॅन्सल, टी इक्वल्स टू आणि सेकंड छेदाच्या छेदामध्ये येतो, वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल अंशामध्ये. या दोघांचा गुणाकार किती येतो, तर 2 ने या 3.14 ला जर मल्टिप्लाय केलं तर 4 मल्टिप्लाइड बाय हे येईल 6.28. आता हे सेकंड मल्टिप्लिकेशन मध्ये आले आणि डिवायडेड बाय 6.28, तर 6.28 कॅन्सल्स इच अदर. टाइम पिरियड आपला किती आला, तर टाइम पिरियड आला आपला 4 सेकंद. तर ह्या सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड असेल 4 सेकंद. म्हणजे एक ऑसोलेशन मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा मीन पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन आणि एक मीन पोझिशन, ही वन सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ किती असेल तर 4 सेकंद असेल. त्यालाच काय म्हणतो आपण त्याचा टाइम पिरियड विच इज 4 सेकंद. ठीक आहे, या प्रॉब्लेममध्ये कोणाला काय अडचण आहे, आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली होती आणि आपल्याला पाथ लेंथ दिलेली होती. आपल्याला काढायला सांगितलं होतं टाइम पिरियड ऑफ दी सिंपल हार्मोनिक मोशन. तर मग आपण अगोदर मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला, तो आहे ए ओमेगा प्लस ए ओमेगा किंवा मायनस ए ओमेगा.
त्यानंतर आपण घेतलं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड इज इक्वल टू फॉर्म्युला काय, पाथ लेंथ डिवायडेड बाय 2. अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट केलं, व्ही मॅक्स माहिती आहे आपल्याला काढायचं, तर टाइम पिरियड व्हॅल्यू पुटअप केलं आणि कॅल्क्युलेशन केलं. कोणाला काय अडचण आहे प्लीज विचारा. प्रॉब्लेम समजलाय का? तुमच्या बुकमध्ये हा सॉल्व करून दिलेला आहे. आपण सॉल्व प्रॉब्लेम यासाठी घेतोय की आपल्याला अनसॉल्व प्रॉब्लेम देखील असे जर असतील तर आपल्याला लगेच सॉल्व करता येतील आणि प्रॅक्टिसही होऊन जाईल. कोणाला काय अडचण यामध्ये? प्लीज रिस्पॉन्ड करा. कोणाला काही अडचण आहे का? समोरचा प्रॉब्लेम घ्यायचा. ठीक. ओके, याचं वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट की काय काढण्याची गरज नाही, तुमच्याकडे हे ऑलरेडी आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम याच्यानंतरचा जो आहे तो पण सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. तो झाल्यानंतर आपण काही अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेणार आहेत. तर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आहे 5.6 एक्झाम्पल नंबर. तर मी याला इरेज करतो. ठीक आहे. आणि तो प्रॉब्लेम असा आहे, द मॅक्सिमम स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज 0.08 सेंटीमीटर पर सेकंड. आय थिंक व्ही मॅक्स आपल्याला दिलेले आहे. व्ही मॅक्स म्हणजे काय, ए ओमेगा. ए ओमेगाची व्हॅल्यू, ए ओमेगाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 0.08 सेंटीमीटर पर सेकंड. आय थिंक सॉरी मीटर पर सेकंड, सेंटीमीटर नाही मीटर आहे, सॉरी मीटर मध्ये आपल्याला दिलेले मीटर पर सेकंड. इफ इट्स मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज, तर त्याचं आणखी मॅक्सिमम ऍक्सेलरेशन पण दिलेले आपल्याला. आता ऍक्सेलरेशन मॅक्सिमम कधी असतं, तर आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, मायनस ए ओमेगा किंवा ओमेगा स्क्वेअर एक्स. हे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. ओके. आता ऍक्सेलरेशन मॅक्सिमम कधी असतं, जेव्हा एक्स मॅक्सिमम असेल. आणि एक्स मॅक्सिमम कधी असतं, ते एक्स ची व्हॅल्यू काय असेल, एक तर प्लस ए किंवा मायनस ए असेल. ठीक आहे. तर आपण इथं कन्सिडर करू प्लस एच. एक्स ची व्हॅल्यू किती असेल, प्लस ए असेल, तर एक्स ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर 0 इंटू एनिथिंग काय होईल, 0. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतं. 0 इंटू एनिथिंग काय होईल, 0. म्हणजे ऍक्सेलरेशन पण काय होईल, 0. मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन 0 असतं. पण एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू किती असते, प्लस ए. ही व्हॅल्यू जर इथं पुटअप केली तर ऍक्सेलरेशन तिथं कसं असेल, मॅक्सिमम. आणि हे मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे. तर मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती दिलेलं आपल्याला, 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर प्रोव्हाइड केली. पुढे आपल्याला काढायला काय सांगितलं, कॅल्क्युलेट इट्स पिरियड अँड अँप्लिट्यूड. तर आपल्याला काढायचं आहे याचा अँप्लिट्यूड काय आणि त्याचा काय काढायचं आपल्याला, टाइम पिरियड काय. ओके. तर लक्ष द्या, ही ती मोशन आहे समजा, ही मेन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन, मेन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. तर या एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन कसं असतं, मॅक्सिमम असतं. कोणत्या, या किंवा या एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन हे मॅक्सिमम असतं. ते किती असतं, तर ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, सॉरी ओमेगा स्क्वेअर एक्स नाही, एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती असते, एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती असते, ए. बरोबर आहे. तर ए. आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम, ती किती असते, व्ही मॅक्स इक्वल्स टू किती आहे, ए ओमेगा. आपल्याला काय काढायचं सांगितलं, त्याचा अँप्लिट्यूड. ओके. आणि त्याचा काय काढायचं आपल्याला, टाइम पिरियड. ओके. तर आपल्याला या दोघांचा काय घेता येईल, रेशो घेता येईल. ओके. तर हे आपल्याला व्ही मॅक्स ए मॅक्स दिलेलं आहे. ठीक आहे. मी याला असं लिहू शकतो, ए मॅक्सला मी असं लिहू शकतो, ए मॅक्स इक्वल्स टू
ओमेगा स्क्वेअरला मी असं लिहू शकतो ओमेगा मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा, लिहिता येईल ना. ओमेगा स्क्वेअरला मी असं लिहू शकतो ओमेगा मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा. ए ओमेगा म्हणजेच काय, ए मॅक्स. ठीक आहे, तर ए मॅक्स बरोबर काय येईल ओमेगा मल्टिप्लाइड बाय काय येईल व्ही मॅक्स. ए ओमेगा म्हणजेच काय, काय आपली मॅक्सिमम व्हेलॉसिटी. हे व्ही मॅक्स इकडे आणलं आपण, तर ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स बरोबर काय येईल ओमेगा. ओके, तर आपल्याला ओमेगा मिळेल यावरून. आणि ओमेगा जर मिळालं तर ओमेगाला इकडे डिव्हिजनमध्ये आणा, व्ही मॅक्सला ओमेगाने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल त्याचं अँप्लिट्यूड. आणि आपल्याला ओमेगाहून टाइम पिरियड पण काढता येईल. तर ए मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, तर ओमेगा बरोबर फॉर्म्युला आहे ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स. तर ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ए मॅक्सची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.32 मीटर पर सेकंद डिवायडेड बाय व्ही मॅक्स किती दिले आपल्याला 0.08 मीटर पर सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर मीटर कॅन्सल आणि या सेकंद आणि या सेकंद मधला एक सेकंद स्क्वेअर मधला एक सेकंद कॅन्सल. याचं आपण सोपं पद्धतीने करू. पॉईंट याचा बाहेर काढू आपण 10⁻⁻² डिवायडेड बाय इथं एक सेकंद राहील. ठीक आहे, आणि इथं पण पॉईंट आपण बाहेर काढला तर 8 × 10⁻⁻² काय येईल -2. 10⁻⁻², 10⁻⁻² कॅन्सल. पॉईंट दोन्ही बाहेर काढले 832. तर ओमेगाची व्हॅल्यू येईल एक मिनिट हे पर सेकंद असेल, सॉरी हे पर सेकंद असेल. ओके, 832 तर 4 पर सेकंद, रॅड पर सेकंद फ्रिक्वेन्सी त्याची रेग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता ओमेगा बरोबर काय माहिती आपल्याला, ओमेगा बरोबर माहिती आपल्याला 2π/T. ओके, तर ही इथे ठेवून द्या. तर 2π/T बरोबर काय येईल, ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि हे काय 4 पर सेकंद. आपल्याला काढायचं टाइम पिरियड. आपल्याला काय काढायचं आहे टाइम पिरियड. तर टी तिकडे द्या आणि 4 इकडे डिव्हिजन मध्ये आणा आणि सेकंद इकडे आल्यानंतर कशामध्ये येईल मल्टिप्लिकेशन. तर 2π ओके टी इक्वल्स टू काय येईल मग इक्वेशन 2π/4 सेकंद. बे एक बे दोन्ही 4 आणि टी इक्वल्स टू येईल पाय डिवायडेड बाय 2. पायची व्हॅल्यू किती घेतो आपण रॅडियन मध्ये 3.14 भागिले 2 सेकंद. तर हे 3.14 ला जर 2 भागितलं तर हे येईल बे 5 10 आणि बे 7 14 सेकंद. तर हा येईल टाइम पिरियड 1.57 सेकंद. बरोबर आहे का, बरोबर. टाइम पिरियड आलाय 1.57 सेकंद. आता नेक्स्ट काढायचं आपल्याला अँप्लिट्यूड. तर अँप्लिट्यूड इक्वल्स टू सॉरी व्ही मॅक्स इक्वल्स टू फॉर्म्युला काय दिला आपल्याला, व्ही मॅक्स इक्वल्स टू आपल्याला फॉर्म्युला दिलाय ए ओमेगा. ओमेगा आपण काढून घेतलेले हे इथं ओमेगा आपण काढून घेतलेले आणि व्ही मॅक्स आपल्याला दिलेले 0.08 मीटर पर सेकंद. ए काढायचं आहे तर ए इक्वल्स टू फॉर्म्युला काय येईल व्ही मॅक्स डिवायडेड बाय ओमेगा. व्ही मॅक्स डिवायडेड बाय ओमेगा. तर फक्त व्हॅल्यू पुट अप करायचं आपल्याला. ए बरोबर व्ही मॅक्सची व्हॅल्यू आहे 0.08 मीटर पर सेकंद डिवायडेड बाय ओमेगा किती आहे, तर ओमेगा आहे 4 पर सेकंद. हे पर सेकंद अंशामध्ये जाईल तर सेकंद काय होईल कॅन्सल. म्हणजे अँप्लिट्यूड कशामध्ये असेल मीटरमध्ये. आणि याला जर डिवाइड केलं तर हे किती आहे 0.2 आय थिंक, हो बरोबर 0.02 मीटर. याला पुस्तकामध्ये सेंटीमीटरमध्ये दिले. सेंटीमीटरमध्ये केलं की पॉईंट काय करतो आपण शिफ्ट करतो. ए इज इक्वल टू 2 × 10⁻⁻² मीटर. 10⁻⁻² मीटर म्हणजेच काय
पॉईंट इकडे शिफ्ट केला 10⁻⁻2 मीटर होईल आणि 10⁻⁻2 मीटर म्हणजेच काय सेंटीमीटर, तर 2 सेंटीमीटर हे काय येईल 2 सेंटीमीटर. तर हे आपण अशा पद्धतीने हे दोन्ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतलेत. आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली आहे आणि मॅक्सिमम ॲक्सेलरेशन दिले. इथं समजले का मी काय केले? तर या ठिकाणी काय केले समजले? ॲक्सेलरेशनचा मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? ओमेगा स्क्वेअर ए. ॲक्सेलरेशन मॅक्सिमम कुठे असतं? एक्स्ट्रीम पोझिशनला. तर ओमेगा स्क्वेअर ए. तर ओमेगा स्क्वेअर एला मी कसं लिहिले? तर ओमेगा मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा. ओमेगा इंटू ओमेगा पुन्हा हीच टर्म मिळेल आपल्याला ओमेगा स्क्वेअर ए. तर हे ओ ए ओमेगा म्हणजेच काय? तर व्ही मॅक्स मॅक्सिमम व्हेलॉसिटी. हे इकडे डिव्हिजनमध्ये आणलं आणि त्याच्यावर आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळाली. ओमेगाच्या व्हॅल्यूवरून आपण टाइम पिरियड काढला, तो आला 1.57 सेकंद हे इथं. ओके. आणि त्यानंतर आपण ओमेगाच्या व्हॅल्यूवरून पुन्हा व्ही मॅक्सच्या व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलाचा यूज करून मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट केलं. ते आलं 2 सेंटीमीटर. सॉरी. चला, कोणाला काय अडचण असेल तर विचारा, समजलं नसेल तर तेही विचारा. काय अडचण आहे का? बाकीचे कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. नाही, ठीक आहे. समजलाय प्रॉब्लेम कसा होता? तर आपल्याला मॅक्सिमम ॲक्सेलरेशन आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली होती आणि त्यावरून आपल्याला ओमेगा काढायचं होतं. ओमेगावरून टाइम पिरियड आणि त्यानंतर अँप्लिट्यूड. अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला. नेक्स्ट आपण आता काही अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेणार. ठीक आहे. आता पहिला प्रॉब्लेम आहे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आपल्या बुकच्या 8 नंबरचा प्रॉब्लेम. मला वाटतं तिथनंच प्रॉब्लेमची सुरुवात झालेली आहे. तर तो पहिला अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आपण पाहू. ठीक आहे. यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तेही काढून घ्या. पुस्तकामध्ये हा सॉल्व्ह करून दिलेला आहे, पण डायरेक्ट दिले सोल्युशन आपल्याला असं दिलेलं नाही आहे. तर कॅल्क्युलेशन डायरेक्ट केलेली आहेत तिथं. तर अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करतो. ठीक आहे. झालंय. नेक्स्ट आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. आता मी इरेज करतो. तर आपला नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो 8 नंबरचा प्रॉब्लेम आपल्या क्वेश्चन आहे बुक मधला अनसॉल्व्ड. मला वाटतं पेज नंबर 129 वर. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन इज स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड. ओके. एक पार्टिकल आहे समजा. प्रॉब्लेम समजून घ्या. एक पार्टिकल आहे, तो काय करतोय? सिंपल हार्मोनिक मोशन. ही त्याची मीन पोझिशन, ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. तर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय आणि गिव्हन पाथ लेंथ ऑफ एसएचएम इज 10 सेंटीमीटर. तर आपल्याला पाथ लेंथ दिलेली आहे. पाथ लेंथ आपल्याला किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. इथून इथपर्यंत डिस्टन्स. आणि आपल्याला विचारले की मेन पोझिशन पासून किती डिस्टन्सला आता मेन पोझिशनला तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम. किती असते? ए ओमेगा. बरोबर आहे. मेन पोझिशनला व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते. आता जसं जसं एक्स्ट्रीम पोझिशनकडे जातो, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय होते? 0. ओके. प्रॉब्लेम समजून घ्या अगोदर. आपण मेन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम असते. इथपर्यंत समजलंय सर्वांना? ए ओमेगा. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? 0 असते. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? हां. तर आपल्याला विचारलंय, ठीक आहे. तर आता हे तर तुमच्या लक्षात आलं की मेन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला 0 आहे. म्हणजे जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाऊ, जसं जसं तो पार्टिकल मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाईल,
तर त्याची व्हेलॉसिटी कमी होईल. ओके, तर मग कोणत्या तरी एका पोझिशनला, आय डोंट नो, किंवा कोणालाही माहीत नाही आहे इथं की कोणत्या पोझिशनला, आपल्याला माहीत नाही, आपण कन्सिडर करू की एक्स पोझिशनला त्याची जी व्हेलॉसिटी आहे, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या, म्हणजे मेन पोझिशनला जी व्हेलॉसिटी होती तिच्या कशी दिली आपल्याला, अर्धी दिली. प्रॉब्लेममध्ये तेच सांगितले. कोणत्या डिस्टन्सला, मेन पोझिशनपासून कोणत्या डिस्टन्सला त्या पार्टिकलची स्पीड ही त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या, मेन पोझिशनला मॅक्सिमम व्हेलॉसिटी काय होते, मॅक्सिमम असते, ही असते ओमेगा. आणि आपल्याला एक डिस्टन्स काढायचे, एक्स काढायचे आपल्याला, ज्या डिस्टन्सला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या काय असते, अर्धी असते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कंडिशन काय दिली, आपल्याला काढायचं एक्स, आणि एक्स कोणत्या पोझिशनचं काढायचंय, ज्या ठिकाणी त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या स्पीड काय, अर्धी, मॅक्सिमम स्पीडच्या त्याची स्पीड काय, हाफ आहे. ओके, सॉरी आपल्याला काढायचंय ॲट व्हॉट डिस्टन्स, म्हणजे आपल्याला काढायचं एक्स ॲट विच स्पीड ऑफ पार्टिकल, त्या पार्टिकलची स्पीड, पार्टिकल व्ही ही काय आहे, त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या कशी आहे, अर्धी. आपल्याला ही कंडिशन दिली. ओके, तर आपण कन्सिडर करू की एक्स या पोझिशनला कुठंतरी, वी डोंट नो, आपल्याला ते एक्स काढायचंय. एक्स या पोझिशनला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या काय, अर्धी. ओके, म्हणजे मेन पोझिशन पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, एक्स आहे. मग आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम मेन पोझिशन, या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी किती आहे, त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीची हाफ आहे. मग ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम मेन पोझिशन, व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ पार्टिकल इज, तर स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस, आपल्याला डिस्टन्स किती दिले आपल्याला त्याचं, मेन पोझिशन पासून, एक्स स्क्वेअर. हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, एक्स या डिस्टन्सला पार्टिकलची स्पीड किती आहे, व्ही इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जर आपल्याला एक्स माहिती असेल तर आपल्याला त्या ठिकाणची काय करता येते, व्हेलॉसिटी काढता येते. ओके, पण इथं सांगितलंय की एक्स या डिस्टन्सला त्याची जी स्पीड आहे ती त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या कशी आहे, अर्धी आहे, हाफ आहे. म्हणजे हे व्ही आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि हे व्ही किती दिले आपल्याला, त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या कसं आहे, हाफ आहे. तर इथं आपण पुटअप करू ते, तर व्ही मॅक्स, व्ही ची व्हॅल्यू किती आहे, व्ही मॅक्स डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग आपल्याला व्ही मॅक्सची व्हॅल्यू माहिती आहे, व्ही मॅक्स म्हणजे किती, ए ओमेगा. व्ही मॅक्स म्हणजे किती, ए ओमेगा. तर इथं ठेवून देऊ आपण ते, व्ही मॅक्सची व्हॅल्यू किती आहे, ए ओमेगा डिवायडेड बाय 2 बरोबर ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला एक्स काढायचे, त्या पोझिशनला स्पीड तिच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या कशी असायला पाहिजे, अर्धी असायला पाहिजे. तर हे ओमेगा ओमेगा काय होईल, कॅन्सल. दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर करून घेऊ, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इक्वल्स, सॉरी, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, आणि इकडे हे स्क्वेअर रूट निघून जाईल, तर ए स्क्वेअर मायनस काय राहील, एक्स स्क्वेअर. नेक्स्ट आपल्याला एक्स काढायचे ना, तर ए ची व्हॅल्यू काय आहे, तर आपल्याला ए ची व्हॅल्यू माहित नाहीये, पण ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय दिली, तर पाथ लेंथ किती दिली आपल्याला, 10 सेंटीमीटर. ठीक आहे, तर अँप्लिट्यूड इक्वल्स टू फॉर्म्युला काय, पाथ लेंथ डिवायडेड बाय 2, आपण आताच पाहिला होता.
अँप्लिट्यूड पाथ लेनचा काय असतो, अर्धा असतो. तर पाथ लेंथ किती दिली आपल्याला, 10 सेंटीमीटर दिली आहे, भागिले 2, तर हे किती येईल, 5 सेंटीमीटर. अँप्लिट्यूड आलं 5 सेंटीमीटर. हे व्हॅल्यूज पुटअप करू आपण. या आपल्याला एक्स कशामध्ये पाहिजे, सेंटीमीटरमध्येच पाहिजे. आय थिंक आन्सर सेंटीमीटरमध्ये. ही व्हॅल्यू इथं पुटअप करू. ए ची व्हॅल्यू आपल्याला दिली 5 सेंटीमीटर. 5 चा स्क्वेअर किती येईल, 5 सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. इथं 5 स्क्वेअर 5 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता 5 चा स्क्वेअर किती येईल, 25 सेंटीमीटर स्क्वेअर भागिले 4. इकडे येईल 25 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 25 ला 4 ने डिवाइड करा, किती येईल, 25 ला 4 ने जर डिवाइड केलं तर किती येईल, तर 6 पॉइंट 1 मिनिट 25 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड हे काय येईल, 25 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता हे एक्स स्क्वेअर आपण इकडे आणू आणि हे 6.25 सेंटीमीटर आपण त्या साईडला घेऊन जाऊ. तर ते काय होईल, मायनस, आणि हे इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस. तर एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर प्लस 25 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस 6.25 सेंटीमीटर स्क्वेअर. तर 25 मधून 6.25 गेले, किती येईल आन्सर, कॅल्क्युलेट करा. 25 मधनं 6.25 गेले, आय थिंक 18.75. बरोबर आहे का, 18.75. बरोबर आहे का. पंचवीस मधनं 6 गेले, 19, आणि त्याच्यामधनं पुन्हा 0.25 गेले, 18.75. ठीक आहे, बरोबर आहे. तर आता त्याचा स्क्वेअर रूट घ्या. एक्स स्क्वेअर आहे, बरोबर आहे, आणि इकडे पण सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये आन्सर पाहिजे. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ आपण. एक्स बरोबर काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 18.75 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि सेंटीमीटर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येईल सेंटीमीटर, आणि 18.75चा स्क्वेअर रूट. तुमच्याकडे मोबाईल आहेत, तुम्ही वाटल्यास करून पाहू शकता. किती येते मला सांगा, आणि ते आपण लिहून येतो. 18.75चा स्क्वेअर रूट, आय थिंक ऑलमोस्ट हे यायला पाहिजे 4 पॉईंट काहीतरी यायला पाहिजे, कारण की 16चा स्क्वेअर रूट 4 आहे, तर 18.75 म्हणजे जवळपास 4 पॉईंट काहीतरी यायला पाहिजे आन्सर. किती आहे, किती येतोय, स्क्वेअर रूट किती येतोय, 18.75चा स्क्वेअर रूट किती आहे, पहा. 18.75चा स्क्वेअर रूट किती आहे, प्लीज सांगा. 4.33. आपला आन्सर आहे तेच आहे ना, हो, 4.33 सेंटीमीटर. 4.33 सेंटीमीटर ही आली आपली कशाची व्हॅल्यू, पोझिशनची व्हॅल्यू. त्या पोझिशनला एक्सची व्हॅल्यू आपली आली, त्या पोझिशनला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या काय असते, अर्धी असते. ओके. ॲट डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन, ॲट अ डिस्टन्स 4.33 सेंटीमीटर फ्रॉम मेन पोझिशन, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज हाफ ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू. तिच्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या कशी आहे, हाफ आहे. ठीक आहे. कोणाला काय अडचण आहे प्रॉब्लेममध्ये, लक्ष द्या. आपण काय कन्सिडर केलंय, एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, त्याची मेन पोझिशनची जी व्हेलॉसिटी आहे ती किती आहे, ए ओमेगा मॅक्सिमम असते ती,
आणि मेन पोझिशनपासून आपण एक डिस्टन्स घेतलं एक्स, ज्या डिस्टन्सला त्याची व्हेलॉसिटी त्याच्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या काय हाफ आहे, आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं. तर मग आपण कन्सिडर केले की एक्स डिस्टन्सला त्याची व्हेलॉसिटी हाफ आहे, तर व्हेलॉसिटी किती आहे? तर व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तर व्ही इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स डिस्टन्स घेतले आपण आणि आपल्याला एक्स काढायचं आहे. तर मग आपण त्याची व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली किती आहे, मॅक्सिमम व्हॅल्यूची अर्धी आहे, ती इथं आपण पुटअप केली त्या डिस्टन्सला, एक्स डिस्टन्सला. मग व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय, ए ओमेगा, ती ठेवली, ओमेगा ओमेगा कॅन्सल केलं आणि दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट करून घेतला. आणि नंतर आपण ॲम्प्लिट्यूड आपल्याला पाथ लेंथ दिलेली आहे, तर पाथ लेंथवरून आपण ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते आले 5 सेंटीमीटर. आणि ती व्हॅल्यू पुटअप करून आपण एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तुमच्या समोर आहे, कोणाला काय अडचण असेल तर विचारा. काय अडचण आहे का, कोणाला काही अडचण आहे का, समजलाय प्रॉब्लेम? दिलेली कंडिशन समजून घ्या की आपल्याला एक पोझिशन आपल्याला काढायची, ज्या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या काय हाफ आहे. म्हणजे आपल्याला सांगितले की तिथं व्हेलॉसिटी त्याची मॅक्सिमम व्हॅल्यूच्या कशी आहे, हाफ आहे. ओके, चला समोरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे 9th नंबरचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम असा आहे, इन एसआय युनिट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. ठीक आहे, चला हे प्रॉब्लेम याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटल्यास तुमच्याकडे असू द्या. स्क्रीनशॉट घेतलाय काढून, स्क्रीनशॉट काढून घेतलाय का? ठीक आहे, चला नेक्स्ट आता आपण पाहू आपला 9 नंबरचा प्रॉब्लेम. 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे इन एसआय युनिट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम इज. तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. डिफरन्शियल इक्वेशन काय, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू काय दिले, मायनस 36x दिलेले. फाइंड द फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. तर हे आपल्याला दिलेलं आहे गिव्हन. ओके, आणि काढाय काय सांगितलंय, फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली, एन किंवा एफ काढायला सांगितले आपल्याला. आणखी काय काढायला सांगितलं आपल्याला, टाइम पिरियड. ओके, तर आपल्याला आपलं माहिती आहे, काय माहिती आपल्याला, वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम इक्वेशन ऑफ एसएचएम. सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहिती आहे. काय डिफरन्शियल इक्वेशन आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0. हे आपण पाहिलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डिफरन्शियल इक्वेशन 2 मार्कला विचारतात. हे आपण कॅल्क्युलेट केले, डिराईव्ह केलेले, सॉरी. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? हे डिफरन्शियल इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं, जे आपण मागं काही लेक्चर पूर्वी हे डिराईव्ह केलेलं आहे का लक्षात? काय बोलतोय मी? अरे काय झोपले काय? हा, लवकर रिस्पॉन्ड करत जा. आता हे ओमेगा स्क्वेअर एक्स आपण तिकडे लिहू, तर काय होईल, मायनस होईल. तर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, आता याला आणि याला कम्पेअर करा. आपल्याला गिव्हन काय दिले, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन जे माहिती आहे ते किती आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याला आणि याला जर कम्पेअर केलं तर या इक्वेशनमध्ये जे मायनस, या इक्वेशनमध्ये जे ओमेगा स्क्वेअर आहे ते इथं कशाने रिप्लेस केले आपण, इथं 36 ने. म्हणजे आपण म्हणू शकतो ओमेगा स्क्वेअर कशाच्या बरोबर आहे, 36च्या बरोबर आहे. ओमेगाची व्हॅल्यू, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 36. काय केले आपण, आपल्याला जे नॉन डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे
सिंपल हार्मोनिक मोशनचं, त्याला आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला जे नॉन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जे ओमेगा स्क्वेअर आहे त्याला आपण त्या दिलेल्या इक्वेशनमध्ये कशाने रिप्लेस केले? 36 न. बरोबर आहे. म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे इथं? तर 36. ओके. ओमेगा स्क्वेअरची जर व्हॅल्यू 36 असेल तर दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट केला तर ओमेगाची व्हॅल्यू किती येईल? 6. किती येईल? 6. आणि ओमेगाची व्हॅल्यू जर 6 असेल पर सेकंद म्हणा. ओके ओके. तर ओमेगाची व्हॅल्यू जर 6 असेल तर ओमेगा इक्वल्स टू काय माहिती आपल्याला? 2 पाय अपॉन कॅपिटल टी. 2 पाय अपॉन कॅपिटल टी रॅड पर सेकंद म्हणा ओमेगा. ओके, काय हरकत नाही. ओमेगाची व्हॅल्यू आपण कुठं करू इथं? तर 2 पाय अपॉन कॅपिटल टी इथं ठेवली. याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 6. काढायचं काय आपल्याला? टी. तर टी पर सेकंद समजा आहे, रॅड पर सेकंद. रॅड पर सेकंद. रॅड पर सेकंद. रॅड नाही घेतलं तरी चालतं, ठीक आहे. हे टी काढायचंय तर टी इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि 6 इकडे कशामध्ये येईल? डिव्हिजन मध्ये. तर 2 पाय डिवायडेड बाय 6 आणि सेकंद इकडे कशामध्ये जातील? मल्टिप्लिकेशन सेकंद. तर आपल्याला काय मिळेल त्याचा? टाइम पिरियड. तर हा टाइम पिरियड आला 2 पाय अपॉन 6. आय थिंक मला वाटतं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बेग बेत्रिक 6 टी इक्वल्स टू येईल पाय डिवायडेड बाय 3. ओके. पायची व्हॅल्यू किती घ्या? 3.14 भागिले 3. तर हे येईल सेकंद. याला डिवाइड करा, तुम्हाला मिळून जाईल आन्सर. करा बरं. 3.14 ला डिवाइड करायचं आपल्याला. हा 1.04. बरोबर आहे का? बरोबर आहे. आन्सर आपला टाइम पिरियडचा आन्सर बरोबर आहे. 1.045 असं काय आले का? 56 0456 काय असं आले का? 1.04च आले का एक्झॅक्ट? मला सांगा, पूर्ण आन्सर सांगा. 1.0 हा 46. तर 46 ला राऊंड फिगर मध्ये काय केलं त्यांनी? 5 केले. बरोबर आहे. काय आलं आन्सर याचं? टी इक्वल्स टू आले आपलं 1.0466 आले ना. तर हे याला राऊंड फिगर समजा 46 आहे तर 46 ला राऊंड फिगर काय केले? 50 केले त्यांनी. राऊंडिंग ऑफ म्हणतो ना आपण. हा शेवटचा डिजिट जर 5 पेक्षा मोठा असेल तर अगोदरचा डिजिट तो काढून आपण अगोदरचा डिजिट 1 न वाढवतो. तर इथं राऊंडिंग ऑफ मेथड वापरली. आपण घेतलेले नियम हे राऊंडिंग ऑफचे आपण मागच्या वर्षी. हा शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा मोठा असेल तर तो काढून अगोदरचा डिजिट आपण 1 न काय करतो? वाढवतो. तर ते येतं 1.05 सेकंद. हे आलं टाइम पिरियड. ओके. नेक्स्ट आपल्याला काढायची काय? फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी पण काढू आपण. तर फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? तर फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजेच फ्रिक्वेन्सी. ओके. तर फ्रिक्वेन्सी बरोबर टाइम पिरियड आपल्याला माहिती आहे 1.05 आलाय ना सेकंद. आणि पर सेकंद म्हणजे काय? ऑसिलेशन पर सेकंद म्हणजेच काय? याला म्हणतो आपण हर्ट्झ. या ऑसिलेशन पर सेकंडलाच काय म्हणतो आपण? हर्ट्झ. तर हे किती येतं? भागाकार 1 डिवायडेड बाय 1.05. हे भागाकार पॉवर किती येतो? 1 डिवायडेड बाय 1.05. हा डिव्हिजन किती येतो? तर 0.9523. आन्सर काय आपलं? 0.95. फ्रिक्वेन्सी आपली आली आहे 0.9523 आहे का? इथं 5 आलंय म्हणून म्हणतोय मी. त्यांनी 0.955 घेतलं. ठीक आहे. काय हरकत नाही. चला ऑलमोस्ट 2-3 आपण घेऊ आपलं जे आलं ते. ठीक आहे. तर दिस इज द फ्रिक्वेन्सी. तर डिफरन्शियल इक्वेशन असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला फक्त काय करायचंय? आपल्याला त्या नॉन डिफरन्शियल इक्वेशन सोबत माहीत असलेल्या डिफरन्शियल इक्वेशन सोबत त्याला कम्पेअर करायचंय आणि त्याच्यातून आपल्याला काय दिले ते पाहायचंय. ओके. ओमेगा दिला असेल तर ओमेगा घ्यायचं, एक्स काय जे दिलेलं असेल ते घ्यायचं आणि त्यावरून आपल्याला टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मिळून जाईल. या प्रॉब्लेममध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. कोणाला काही कळलं नसेल आहे काय अडचण? या प्रॉब्लेममध्ये कोणाला काय अडचण?
ठीक आहे. जाधव, लक्ष द्या. आता तुम्हाला बोर्डवरचं दिसतंय का व्यवस्थित जाधव? अंकिता जाधव. मला तुमचा आवाज येणार नाही, तुम्ही मेसेजमध्ये सांगा. ओके चला. तुला एकदम सुरुवातीला काय दिसतंय? एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपल्याला जे दिलेले बुकमध्ये आपल्याला दिलेले प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे? डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू काय दिले आपल्याला? एक मिनिट हा, एकच मिनिट अंकिता. एक मिनिट हा. किशोर भाऊ, रेकॉर्डिंग एकदा बंद करा बरं. हो एक मिनिट. नाही नाही, रेकॉर्डिंग बंद करा. तिला थोडंसं सांगायचं.